कारण एलपीजीचा शॉर्टेज आहे तसं तर, आणि पुढे जर वाढलं आहे तर परिणाम ते आपल्याला आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जालन्यातील स्टील उद्योगाला बसताना पाहायला मिळतोय। स्क्रॅपचे दर 4,000 रुपये टनामागे वाढल्यामुळे सळईच्या उत्पन्नात देखील सळईच्या किमतीमध्ये जवळपास 5,000 रुपयांनी दरवाढ झालेली आहे। मी सध्या जालन्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्यासोबत उद्योजक आहेत। साहेब, सध्या आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती सुरू आहे, त्याचा फटका कसा आपल्या स्टील उद्योगाला बसताना पाहायला मिळतो सध्या? आज जवळपास आमच्या सळईमध्ये 5 ते 6,000 रुपये रेट वाढलेले आहे। याचं मेन कारण म्हणजे काय, आता स्पॉन्ज आयरन बनवण्यासाठी कोळशाचं प्रमाण खूप 50% असतो आणि ते कोळशाचे रेट खूप वाढलेले आहेत त्या युद्धामुळं। त्यामुळे स्क्रॅप वाढल्यामुळे आमचं स्क्रॅप सळीचे रेट सुद्धा वाढले आणि याचा आम्हाला काही जास्त मार्जिन, आमचं मार्जिन बल्कि कमी झालं। आमचं मार्जिन काय वाढलेलं नाहीये, स्क्रॅप वाढल्यामुळे सगळं वाढलं। सळईचे दर किती रुपयांनी वाढलेले सध्या मार्केटमध्ये, आणि जर युद्ध परिस्थिती अशी राहिली तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे का? सळईचे रेट जवळपास 5 ते 6,000 रुपयांनी वाढलेले आहेत आणि तेवढेच स्क्रॅपचे रेट वाढलेले आहे आणि युद्ध जर पुढे अजून धकेलला गेला तर परिस्थिती भयानक होणार आहे अजून। कारण एलपीजीचा थोडा आज आम्हाला जाणवतोय, कारण कटिंगसाठी, स्क्रॅप कटिंगसाठी आम्हाला एलपीजी लागतो, पण ते आता कटिंग सगळं बंद केलेलं आहे आम्ही, कारण एलपीजीचा शॉर्टेज आहे तसं तर, आणि पुढे जर वाढलं आहे तर परिणाम ते आपल्याला चांगले होणार नाही। अजून युवा उद्योजक देखील आपल्यासोबत। सर, खरं तर आखाती देशांमध्ये युद्ध स्थिती आहे आणि त्याचा फटका कसा आपल्या स्टील इंडस्ट्रीला बसताना पाहायला मिळतो? स्टील इंडस्ट्री जसं सरांनी सांगितले, रेट वाढत चाललेला आहे आणि रेट वाढताना मग लोक थांबतात, त्यांना वाटतं की युद्ध संपू द्या मग आपण घेऊ, तर आमची डिमांड पर त्याचा परिणाम पडतो आणि ओव्हरऑल एक मार्केटमध्ये अनस्टेबिलिटी किंवा निगेटिव्हिटीचा माहोल असतो, म्हणून लोक इन्व्हेस्टमेंट साठी घाबरतात। हे सगळं म्हणजे तुरंत संपायला पाहिजे। खरं तर आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि त्याचा फटका जालन्यातील स्टील उद्योगांना बसताना पाहायला मिळतोय। सळईच्या दरामध्ये जवळपास 5 ते 6,000 रुपयांची वाढ जी झालेली आहे, आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर अजून देखील वाढ होण्याची शक्यता जी उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे।